नमस्कार भावांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. व्हिडिओ बनवायचं कारण हे होतं की कसं आहे, सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती. सध्या मार्केटमध्ये एक स्कॅम चालू आहे. तो स्कॅम असा चालू आहे की म्हणजे माझे सर्व ड्रायव्हर भावांसाठी आणि चालक मालक जे कोणी अजून कुठला कोणी बिझनेस करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर थोडंसं लक्ष देऊन ऐका. सध्या मार्केटमध्ये एक असा स्कॅम चालू आहे की तुम्ही जर तुमची गाडी चालवत असाल, कुठल्या ॲप थ्रू चालवत असाल किंवा कुठेही असं म्हणजे कुठं तुम्ही नंबर वगैरे दिला असेल रजिस्टर कंपनीला वगैरे तिकडे असं तुम्हाला एक ॲपवरती बुकिंग येईल, नाहीतर असं कुठूनही प्रायव्हेट बुकिंग येईल तुम्हाला आणि तुम्हाला कॉल केला जाईल की लोकेशनला जावा. तिथे लोकेशनला तुम्हाला कस्टमरला जे कोणी असतील क्लायंट वगैरे त्यांना पिकअप करायचे म्हणून. मग तुम्ही तिथे गेल्यानंतर ते म्हणतील की सेम नंबरवरती कॉल करा आम्हाला. तुम्ही त्या सेम नंबरवर कॉल केल्यावरती तुम्हाला तुमचं पेमेंट विचारतील, पेमेंट काय आहे, किती आहे. आणि मग तुम्ही त्यांना तुमचं जे काय पेमेंट असेल ते तुम्ही त्यांना सांगणार. मग ते तुम्हाला बोलतील की स्कॅनर पाठवा तुमचा. मग ते तुमचं स्कॅनर घेतील आणि तुम्हाला सांगतील की बाबा तुमचं पेमेंट किती आहे. चला, एक 700 रुपये जर समजा तुमचं पेमेंट असेल तर ते बोलतील की मी तुम्हाला तुमच्या अकाउंटला 4,000 रुपये पाठवतो. आणि ते पिकअप अशा ठिकाणावर असेल की हॉस्पिटल वगैरे असतील, हॉस्पिटल किंवा कुठेतरी एकदम महत्त्वाची ठिकाणं असेल जिथं आपल्याला खरं वाटेल असं. मग ते म्हणतील की हॉस्पिटलमधनं कस्टमर बाहेर येईल आता थोड्या वेळाने, एक 5-10 मिनटं तिथं वेट करा आणि तोपर्यंत मी तुम्हाला पेमेंट करतो. तर तुमचं पेमेंट जे काय ठरलेलं आहे 700 रुपये, तर ते म्हणतील की 300 रुपये तुम्हाला टिप देतो, तुम्हाला 1000 रुपये ठेवा आणि जे वरती जे 3000 जे उरलेत ते तुम्ही ते कस्टमरच्या स्कॅनरला किंवा अकाउंटला पाठवून द्या असं तुम्हाला ते सांगतील. आणि तुम्हाला एक एडिट करून ते मेसेज पाठवतील की तुमच्या अकाउंटला मी पैसे ट्रान्सफर केलेत म्हणून. मग तुम्हाला तो वरती मेसेज दिसेल की पैसे आलेत म्हणून. पैसे काय तुमच्या अकाउंटला आलेले नसतील. तर मग ते काय करतील, ते पैसे आलेत म्हणून सांगितल्यानंतर तुम्हाला एक स्कॅनर पाठवतील किंवा अकाउंट नंबर देतील, त्याच्यावरती ट्रान्सफर करा म्हणतील 3000 रुपये आणि 1000 रुपये तुम्हाला ठेवा. आणि मग ते बोलतील की तो कस्टमर ॲक्च्युली ते पैसे घेऊन तिथं हॉस्पिटलचं बिल पे करणार आहे आणि मग तिथलं बिल पे करून तो बाहेर येईल आणि मग तुमच्यासोबत जिकडे लोकेशनला जायचं तिकडं येईल असं तो सांगेल. त्यामुळे तुम्ही असं कुठलाही मेसेज आला पैशाचा वगैरे तरी पण त्याला काय रिप्लाय देऊ नका, कारण असं काय अकाउंटला पैसे वगैरे येत नाहीत. त्यामुळे जरा काळजी घ्या, कारण हा स्कॅम खूप चालू आहे आणि हे जे बिझनेस करणाऱ्या लोकांबरोबर जास्त चालू आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांबरोबर. आणि हे बाकी तुम्ही जे काय कुठले ॲप वापरत असाल, ओला, उबेर, रॅपिडो, इनड्रायव्हर असे बरेच ॲप आहेत ते वापरत असाल, त्यांच्याबरोबर ते चालू आहे. असे फेक बुकिंग तुम्हाला दिल्या जातात. मग त्याच्यामुळे थोडंसं लक्ष ठेवा.